आपण प्रोजेक्टाईल मोशन कन्सिडर केलं होतं. म्हणजे हा ट्रॅजेक्टरी पाथ म्हणता येईल प्रोजेक्टाईलचा. इनिशियल व्हेलॉसिटी कितीने इनिशियल व्हेलॉसिटी यू बार ह्या व्हेलॉसिटीने काय केला होता, प्रोजेक्टाईल प्रोजेक्ट केला होता. तर तो कशामध्ये रिझॉल्व्ह होतो, यू एक्स आणि यू वाय. यू एक्स हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट आणि यू वाय काय आहे, व्हर्टिकल कॉम्पोनंट आहे. यू एक्स इक्वल टू काय मिळतं आपल्याला, यू कॉस थिटा, आणि यू वाय इक्वल टू काय मिळतं आपल्याला, यू साइन थिटा एवढं व्हर्टिकल कॉम्पोनंट मिळतं. आणि इट रिचेस टू द मॅक्झिमम हाईट, म्हणजे पी पॉईंटला रीच होतं. आणि आफ्टर दॅट इट फॉल ऑन द ग्राउंड, ग्राउंडवरती फॉल होतं. तर आपण काय केलेलं आहे, एक्स ॲक्सिसमध्ये ग्राउंड कन्सिडर केलेलं आहे, म्हणजे हॉरिझॉन्टल ॲक्सिस. आणि याच्यामध्ये काय होणार, ए पॉईंट बी पॉईंट आपण कन्सिडर केलेला आहे. ए पॉईंटला समजा आता ह्या पॉईंटला व्ही बार ही व्हेलॉसिटी आहे ॲट ए टाइम टी. मग ती कशामध्ये रिझॉल्व्ह होतं, यू एक्स आणि व्ही वाय, म्हणजे यू एक्स व्हर्टिकल कॉम्पोनंट. कारण यू एक्स का घेतला आपण, कारण हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी चेंज होत नाही, ती सेम राहते. म्हणून मग काय, व्ही एक्स ऐवजी व्ही एक्स इक्वल टू काय आहे, यू एक्स, आणि इट इज इक्वल टू काय आहे, यू कॉस थिटा. आणि हे व्हर्टिकल कॉम्पोनंट म्हणजे व्हेलॉसिटीचा, रिझल्टंट व्हेलॉसिटीचा हा व्हर्टिकल कॉम्पोनंट राहणार, अपवर्ड डायरेक्शनमध्ये राहणार ॲट पॉईंट ए. आणि व्ही वाय इक्वल टू आपल्याला कसं काढता येईल, यू वाय मायनस जी टी ह्या इक्वेशनने काढता येईल. म्हणजे व्ही इक्वल टू व्ही वाय इक्वल टू यू वाय प्लस ए टी ह्या इक्वेशनने, पहिलं इक्वेशन आहे मोशनचं, त्याने आपल्याला फाइंड आउट करणं आहे. जी कारण व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनमध्ये मोशन आहे, त्या ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय घेतलेलं आहे, मायनस घेतलेलं आहे. म्हणून इथं काय आलेलं आहे, यू वाय मायनस जी टी, आणि त्याच्यावरून आपण यू वायची व्हॅल्यू टाकलेली आहे. व्ही वाय इक्वल टू काय मिळालेलं आहे, यू साइन थिटा मायनस जी टी. हे सेकंड इक्वेशन मिळालं व्हर्टिकल व्हेलॉसिटी. तसंच इथे पण तेवढंच राहणार आहे ते इक्वेशन. आणि डिस्प्लेसमेंटसाठी आता एस एक्स म्हणजे हॉरिझॉन्टल डायरेक्शनमधील डिस्प्लेसमेंट आहे. एस एक्स म्हणजे आपण कोणत्या फॉर्म्युलाने काढलेला आहे, एस इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, यू टी प्लस 1/2 ए टी स्क्वेअर, यांनी फाइंड आउट केलेलं आहे. मग एस एक्स म्हणजे हॉरिझॉन्टल डायरेक्शन आहे, ते यू एक्स का आहे, कॉन्स्टंट आहे, म्हणजे ए झिरो आहे, त्यामुळे इथं पुढची टर्म आलेली नाही आहे. यू एक्स किती आहे, यू कॉस थिटा इंटू टाईम, म्हणजे एस एक्स इक्वल टू यू कॉस थिटा इंटू टी एवढा मिळालेला आहे. हे थर्ड इक्वेशन म्हटलं आपण त्याला. नंतर एस वाय म्हणजे व्हर्टिकल डायरेक्शन, म्हणजे अलॉंग द वाय ॲक्सिस आपण कन्सिडर केलेले. व्हर्टिकल ॲक्सिसच्या अलॉंगचं डिस्प्लेसमेंट आपल्याला ह्या इक्वेशनने मिळालं, आणि ते सुद्धा ह्याच इक्वेशनने काढलेलं आहे. मग एस वाय इक्वल टू काय, यू वाय इंटू टी, आणि काय येणार आहे, -1/2, कारण जीची व्हॅल्यू मायनस आहे, जी इंटू काय, टी स्क्वेअर एवढं आहे ना. आणि यू वायची व्हॅल्यू टाकली काय, यू साइन थिटा इंटू टी -1/2 जी टी स्क्वेअर. याच्याने आपल्याला व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट मिळेल, ह्या इक्वेशनने आपल्याला हॉरिझॉन्टल डिस्प्लेसमेंट मिळेल. आणि आपण काय केलेलं आहे, हे इक्वेशन फाइंड आउट केलेलं आहे. टी झिरो इक्वल टू काय, यू साइन थिटा अपॉन जी, म्हणजे टी झिरो हा टाइम आपण मानला या इनिशियल पोझिशन पासून तर काय पी पॉईंट पर्यंत लागलेला टाइम, म्हणजे त्याला टाइम ऑफ असेंट म्हणता येईल. त्यासाठीच आपण इक्वेशन काय केलेलं आहे, डिराइव्ह केलेलं आहे. आणि व्ही वाय इक्वल टू काय, ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपण टाकलेलं आहे. व्ही वायची व्हॅल्यू झिरो टाकला आपण, कारण पी पोझिशनला व्ही वाय का होणार आहे, झिरो होणार व्हर्टिकल व्हेलॉसिटी. मग ती झिरो झाली तर मग यू एक्स म्हणजे यू साइन थिटा मायनस का आहे, जी टी, टी काय, टी झिरो एवढा टाइम लागला. म्हणजे सेकंड इक्वेशन मध्ये टाकला आपण, व्ही वाय झिरो इक्वल टू यू साइन थिटा मायनस जी टी झिरो, टी झिरो टाइम लागलेला आहे पी पॉईंट पर्यंत रीच होण्यासाठी. म्हणजे टी झिरो इक्वल टू काय, यू साइन थिटा, आणि टी झिरो इक्वल टू काय, यू साइन थिटा अपॉन का आहे, जी, म्हणजे हे इक्वेशन मिळालं. आणि इथून इथपर्यंत जाण्यासाठी लागलेला टाइम म्हणजे टाइम ऑफ असेंट, आणि इट इज इक्वल टू टाइम ऑफ डिसेंट आहे.
कारण आपण इथे फक्त काय केलेलं आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स कन्सिडर केलेला आहे. हा जो प्रोजेक्टाईल आहे त्याची जी मोशन आहे फक्त काय, इट इज अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ए ग्रॅव्हिटेशनल फोर्स. एअर रेजिस्टन्स, फ्रिक्शनल फोर्स हा काय आपण कन्सिडर केलेला नाही. म्हणून मग हा जो टाइम आहे मग ओ पासून तर पी पर्यंत आणि पी पासून तर हा क्यू पॉइंट आहे ग्राउंड पर्यंत यायला सारखाच टाइम कन्सिडर केलेला आहे. म्हणजे टाइम ऑफ फ्लाईट म्हणजे इथून येऊन येईपर्यंत परत काय ग्राउंडला रीच होणार, पीला जाणार आणि हा मॅक्झिमम हाईटला जाणार आणि ग्राउंडला जाणार. टोटल जो टाइम टेकन येतो काय, टाइम ऑफ फ्लाईट आहे कॅपिटल टीने डिनोट केलं. इट इज इक्वल टू काय आहे 2 टाइम t0 आणि t0 किती आहे u sin थिटा अपॉन g एवढा आहे. मग 2 टाइम आहे तर काय येणार आहे 2 टाइम u sin थिटा अपॉन काय आहे g. किंवा आपण असं लिहू शकतो u sin थिटा म्हणजे u आहे असं सुद्धा करता येईल आपल्याला, 2 टाइम uy अपॉन g असं सुद्धा कन्सिडर करता येईल. हे झालं काय आपलं टाइम ऑफ फ्लाइट ऑफ ए प्रोजेक्टाईल, टोटल टाइम टेकन. आता आपल्याला काय करायचंय, हॉरिझॉन्टल डिस्टन्स काढायचं. म्हणजे ज्या पॉइंट पासून प्रोजेक्ट केला आणि परत ग्राउंड वरती कुठं रीच झाला तर तेवढं डिस्टन्स म्हणजे आपल्याला हे डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. हॉरिझॉन्टल डिस्टन्स म्हणजे OQ, म्हणजे त्यालाच काय म्हणतात ते रेंज. मग हॉरिझॉन्टल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय प्रोजेक्टाईल इक्वल टू काय आहे रेंज म्हणता येईल याला. इट इज इक्वल टू रेंज. कशाने डिनोट करतात ते, कॅपिटल R ने डिनोट करतात ते. मग हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती झालं ते आपल्याला कशाने काढता येईल, ह्या इक्वेशनने काढता येईल फ्रॉम इक्वेशन 3. मग फ्रॉम इक्वेशन 3 Sx इक्वल टू काय घ्यावं लागेल आपल्याला, Sx इक्वल टू R टाकावं लागेल आणि u cos थिटा इन t इक्वल टू काय टाकावं लागेल टोटल टाइम टेकन म्हणजे काय कॅपिटल T. म्हणजे देअरफॉर काय येणार आहे R इट इज इक्वल टू काय u cos थिटा आणि इनटू काय आहे कॅपिटल T. कॅपिटल T इक्वल टू 2 टाइम t0 असंही करता येईल u cos थिटा इनटू हे टाकू लगेच आपण व्हॅल्यू 2 टाइम u sin थिटा अपॉन काय आहे g हे टाकता येईल. मग u इंटू u काय होतं u स्क्वेअर इंटू 2 टाइम साइन थिटा इंटू कॉस थिटा आणि आपण काय मिळतं आपल्याला g. मग 2 टाइम साइन थिटा इंटू कॉस थिटा काय साइन 2 थिटा आहे. दिस इज इक्वल टू u स्क्वेअर इंटू साइन ऑफ 2 थिटा अपॉन g. हे एक्सप्रेशन मिळालं आपल्याला रेंजसाठीचं. दिस इज द इक्वेशन फॉर रेंज. आणि आता साइन 2 थिटा जर 1 असेल 1 टाकला आपण साइन 2 थिटाची व्हॅल्यू तर मग मॅक्झिमम रेंज मिळेल. मग मॅक्झिमम किती हॉरिझॉन्टल डिस्प्लेसमेंट ट्रॅव्हल केले प्रोजेक्टाईलने ते मिळेल आपल्याला. मग हिअर R मॅक्झिमम इफ साइन 2 थिटा इक्वल टू 1 then we get the R maximum. maximum range मिळा इट इज इक्वल टू काय आहे u स्क्वेअर अपॉन g. हे आपल्याला मॅक्झिमम रेंज साठीचं इक्वेशन मिळतं. केव्हा राहणार साइन 2 थिटा इक्वल टू 1 असेल तर. मग आता आपण कन्सिडर करू थिटा किती असणार आहे. मग हिअर फॉर मॅक्झिमम रेंज फॉर R मॅक्स असं घेऊ आपण. हिअर साइन 2 थिटा इक्वल टू काय येतं 1. मग साइन ऑफ 2 थिटा 1. साइन अँगल ची व्हॅल्यू कशासाठी 1 आहे 90 डिग्री साठीची. मग साइन 2 थिटा इक्वल टू काय होतं साइन ऑफ 90 डिग्री. म्हणजे 2 थिटा इक्वल टू काय येणार 90 डिग्री आणि थिटा इक्वल टू 90 डिग्री अपॉन 2 म्हणजे किती येतं 45 डिग्री. म्हणजे हा जो थिटा आहे म्हणजे हॉरिझॉन्टलशी मेक केलेला अँगल कोणी इनिशियल व्हेलॉसिटीने. मग हा अँगल किती पाहिजे 45 डिग्री. मग 45 डिग्री अँगल असेल तर मग प्रोजेक्टाईल किती हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती मॅक्झिमम कव्हर करा म्हणजे रेंज किती येणार आहे मॅक्झिमम येणार. कोणत्या अँगलसाठी
फॉर थिटा इक्वल टू 45 डिग्री अँगलसाठी. हे आपल्याला आर मॅक्झिमम मिळालं. हे कशासाठी? रेंजसाठीचं इक्वेशन आहे, जनरल इक्वेशन. आर इक्वल टू काय आहे? यू स्क्वेअर इंटू साइन टू थिटा अपॉन जी. हे इक्वेशन मिळालं. आता आपल्याला काय करायचं? मॅक्झिमम हाईट काढायची. मॅक्झिमम हाईट. मॅक्झिमम हाईट म्हणजे काय आहे? हे डिस्टन्स कोणतं? एच. फिगरमध्ये आपण एच ने दाखवलेलं आहे. म्हणजे एवढं डिस्टन्स, व्हर्टिकल एवढं डिस्टन्स आपल्याला काढायचं आहे, डिस्प्लेसमेंट. आणि तेवढं डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे, म्हणजे एच काढायचं आहे. तर ते कसं काढता येईल? व्हर्टिकल डिस्टन्स आहे. मग कोणतं इक्वेशन कन्सिडर करावं लागेल आपल्याला? 4 नंबरचं इक्वेशन कन्सिडर करावं लागेल. मग फ्रॉम इक्वेशन 4, इक्वेशन 4. आता एस वाय म्हणजे काय? हाईट. एच घेता येईल. एच इक्वल टू यू साइन थिटा इंटू टी. यासाठी लागलेला टाइम किती आहे? T0 आहे. मग ते टाकावं लागेल. टी इक्वल टू T0. यू साइन थिटा इंटू काय आहे? T0 आणि मायनस 1/2 इंटू जी इंटू T0 चा स्क्वेअर मायनस 1/2 इंटू जी इंटू T0 स्क्वेअर. हे इक्वेशन मिळणार आपल्याला. मग त्यासाठीच आपण आता इथे मी करते. मग हाईट इक्वल टू T0 ची व्हॅल्यू आपण टाकू. T0 इक्वल टू काय? यू साइन थिटा अपॉन जी होतं, ते टाकता येईल. मग देअरफॉर एच इक्वल टू यू साइन थिटा इंटू T0 ची व्हॅल्यू यू साइन थिटा अपॉन जी, यू साइन थिटा अपॉन जी मायनस 1/2 जी इंटू T0 स्क्वेअर. मग काय येणार आहे? यू साइन थिटा अपॉन जी ब्रॅकेट स्क्वेअर. दिस इज इक्वल टू यू स्क्वेअर इंटू साइन स्क्वेअर थिटा अपॉन जी मायनस हे एक जी कॅन्सल होईल. जी स्क्वेअर इथं ही खाली एक जी राहील. यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा येईल. मग 1/2 यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा अपॉन काय आहे? जी. हे 1 टाइम मायनस हाफ टाइम म्हणजे हाफ टाइम राहणार. दिस इज इक्वल टू यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा अपॉन काय आहे? 2 टाइम जी. एवढे येणार. एवढी काय आहे? मॅक्झिमम हाईट राहील. मग हिअर आणखीन आपण असं लिहू शकतो यू साइन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 2g. एवढी काय राहणार आहे? मॅक्झिमम हाईट राहील प्रोजेक्टाईलची. एवढ्या हाईट पर्यंत काय होणार आहे? रीच होणार आहे. ह्या इक्वेशनने आपल्याला हाईट फाइंड आउट करता येईल. यू साइन थिटा म्हणजे यू वाय. मग आपल्याला असं सुद्धा लिहिता येईल यू वाय स्क्वेअर अपॉन 2g. असं सुद्धा इक्वेशन लिहिता येईल. हे झालं इक्वेशन फॉर काय? हाईट टू विच द प्रोजेक्टाईल रीच ड्युरिंग द ट्रॅजेक्टरी पाथ. ट्रॅजेक्टरी पाथच्या ड्युरिंग हे प्रोजेक्टाईल काय होणार आहे? हा व्हर्टिकल डिस्टन्स ट्रॅव्हल केलेला मॅक्झिमम एवढा राहणार. याने आपल्याला काय करता येईल? फाइंड आउट करता येईल. आता डू यू नो यात काय कन्सिडर केलेलं आहे? आपण कॅपिटल टी साठीचं हे इक्वेशन काढलेलं आहे. कॅपिटल टी साठीचं. नंतरचं कशासाठी काढलेला? रेंज साठीचं हे इक्वेशन काढलं. यू स्क्वेअर इंटू साइन टू थिटा अपॉन जी. नंतर आर मॅक्झिमम काढलं, ते काय? यू स्क्वेअर अपॉन जी. आणि नंतर हाईट साठीचं सुद्धा काढलेलं आहे हे इक्वेशन यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा अपॉन काय? 2g. हे जे इक्वेशन काढले तर आपण कसे काढलेले आहे? इथं फक्त काय केलेलं आहे? ह्या प्रोजेक्टाईल वरती फक्त अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड एक्झर्ट केलेली आहे. त्यात दुसरा कोणताच फोर्स कन्सिडर केलेला नाहीये. म्हणजे फ्रिक्शनल फोर्स आहे एक्झर्टेड बाय एअर, हा सुद्धा आपण कन्सिडर केलेला नाही. आणि तो जर कन्सिडर केला तर इथं जो टाइम लागलेला आहे म्हणजे मॅक्झिमम हाईट पर्यंत रीच होण्यासाठी म्हणजे टाइम ऑफ असेंट आपण एने डिनोट करू. टी एने त्याने डिनोट करता येईल. टाइम ऑफ असेंट आणि टाइम ऑफ डिसेंट.
TD ने डिनोट करता येईल. मग हा लेस राहणार कोणापेक्षा टाइम ऑफ डिसेंटसाठी. आणि मग हे इक्वेशन्स मग त्यासाठी ते इक्वेशन कन्सिडर करता येतील का नाही. मग टाइम ऑफ काय आहे, मग याचा हा टाइम ऑफ असेल, कारण इकडे व्हेलोसिटी काय होत जाते, डिक्रीज होत जाते. हा टाइम जास्त लागणार आहे आणि हा टाइम कसा आहे, कमी लागणार. म्हणजे याच्यामध्ये टाइम ऑफ असेंट ग्रेटर दॅन टाइम ऑफ काय आहे, डिसेंट आहे. हे कन्सिडर करता येईल. आणि नंतरचं आहे म्हणजे मग यू स्क्वेअर अपॉन जे आहे मॅक्झिमम रेंज, हे कसं राहणार आहे, त्याच्यामध्ये सुद्धा चेंज होऊ शकेल. आणि आता आपल्याला एक्झाम्पल पाहायचं आहे. सॉल्ड एक्झाम्पल कन्सिडर करू आपण. सॉल्ड एक्झाम्पल काय आहे, अ स्टोन इज थ्रोन with an initial velocity component of 20 meter per second along the vertical direction मध्ये आहे. इनिशियल व्हेलॉसिटी कंपोनंट आहे. वर्टिकल डायरेक्शन मध्ये म्हणजे आपल्याला काय दिलेलं आहे, इनिशियल व्हेलॉसिटी कंपोनंट आहे. UI किती दिलेलं आहे, 20 मीटर पर सेकंड. UI म्हणजे काय आहे, हिअर यू साइन थिटा आपल्याला हे दिलेलं आहे, यू साइन थिटा, आणि ते किती दिलेलं आहे, 20 मीटर पर सेकंड एवढं दिलेलं आहे. व्हर्टिकल कंपोनंट दिलं आहे. आणि आणखीन काय आहे, अँड 15 मीटर पर सेकंड अलॉंग द हॉरिझॉन्टल डायरेक्शन. हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये आहे म्हणजे आपल्याला काय दिलेलं आहे, एक्स यू एक्स दिलेला आहे, म्हणजे एक्स ॲक्सिसच्या अलॉंग कंपोनंट. यू एक्स किती आहे, यू कॉस थिटा, आणि ते आपल्याला किती दिलेलं आहे, 15 मीटर पर सेकंड एवढं दिलेलं आहे ह्या एक्झाम्पल मध्ये. आणि आता आपल्याला काय विचारलं, डिटरमाइन द पोझिशन अँड व्हेलॉसिटी ऑफ द स्टोन आफ्टर 3 सेकंड. 3 सेकंड नंतरचं काय आपल्याला त्याची पोझिशन विचारलेली आहे आणि त्याचं काय विचारलेलं आहे, व्हेलॉसिटी विचारलेली आहे. डिटरमाइन द मॅक्झिमम हाईट सुद्धा काढायचं, एच, अँड इट विल रीच अँड टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल अलॉंग द हॉरिझॉन्टल ऑन रिचिंग द ग्राउंड, म्हणजे रेंज सुद्धा काढायची आहे. जी व्हॅल्यू किती सांगितलेली, 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढी व्हॅल्यू सांगितलेली आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, त्याचं पोझिशन फाइंड आउट करायची आहे, पोझिशन काढायची आहे, इनिशियल व्हेलॉसिटी सुद्धा काढायची आहे. मग इनिशियल व्हेलॉसिटी म्हणजे एक्स डायरेक्शनच्या अलॉंग यू एक्स इक्वल टू काय आहे, यू कॉस थिटा आहे, यू वाय किती आहे, 20 मीटर पर सेकंड एवढा आहे. आणि आपण काय कन्सिडर करू आता, इक्वेशन व्ही वाय रिझल्टंट व्हेलॉसिटी काढताय, व्ही वाय किती आहे, व्ही वाय इक्वल टू काय आहे, यू साइन थिटा मायनस जी टी. हे इक्वेशन वापरताय, यू साइन थिटा मायनस काय आहे, जी टी. आणि व्ही एक्स इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, व्ही एक्स इक्वल टू यू एक्स इक्वल टू काय, यू कॉस थिटा. अगोदर आपण ते काढू, व्ही एक्स इक्वल टू यू एक्स इट इज इक्वल टू यू कॉस थिटा. यू कॉस थिटा किती आहे, 15 मीटर पर सेकंड एवढा त्याचा काय आहे, त्या व्हेलॉसिटीचा एक्स कंपोनंट राहणार. व्ही वाय इक्वल टू काय आहे, यू साइन थिटा मायनस काय आहे, जी टी. यू साइन थिटा किती आहे, 20 मायनस जी किती आहे, 10 इंटू टी किती आहे, 30. मग 20 मायनस किती, 30, तर -10 येणार मीटर पर सेकंड. -10 म्हटल्यानंतर डाऊनवर्ड डायरेक्शन राहणार, म्हणजे 10 मीटर पर सेकंड डाऊनवर्ड येणार. ही व्हेलॉसिटी व्हर्टिकल व्हेलॉसिटी राहणार, म्हणजे इकडच्या पाथमध्ये राहणार आहे. आणि व्ही वाय एवढं मिळालं 3 सेकंड नंतरचा. आणि नंतरचं आपल्याला काय करायचं, व्ही काढायचं आहे. व्ही इक्वल टू काय करायचं, इन अंडर रूट व्ही एक्स स्क्वेअर प्लस व्ही वाय स्क्वेअर. त्याची मॅग्निट्यूड काढू आपण. व्ही एक्स किती मिळालेला आहे, 15 आहे, आणि प्लस हे किती, -10चा स्क्वेअर म्हणजे किती होणार आहे, 100 येणार आहे. 15चा स्क्वेअर 225 प्लस 100 मग 325 येतं. व्ही इक्वल टू इन अंडर रूट किती, 325 होईल. आणि त्याचं स्क्वेअर रूट जर घेतलं आपण तर 18.5
0.03 मीटर पर सेकंद ब्लॉक टेबलने पाहता येईल स्क्वेअर रूट एवढे काय मॅग्निट्यूड राहणार किती 3 सेकंद नंतर त्या स्टोनची 18.03 मीटर पर सेकंद आणि डाऊनवर्ड डायरेक्शनला ते काय होणार आहे मूव्ह होणार त्या व्हेलॉसिटीने आणि आता आपल्याला डायरेक्शन काढायची आहे म्हणजे त्याची पोझिशन tan अल्फा इक्वल टू काय फॉर्म्युला आहे Vy अपॉन Vx Vy किती आहे 10 आहे आणि Vx किती आहे 15 आहे तर मग कितीचा भाग जाणार 5 चा भाग जाईल 2/3 येणार आणि अल्फा इक्वल टू tan इनवर्स ऑफ 0.6666 असं कन्सिडर करता येईल आणि याची व्हॅल्यू येते 33 डिग्री 41 मिनिट म्हणजे याच्यावरून डायरेक्शन मिळेल म्हणजे आपल्याला पोझिशन मिळेल म्हणजे मग तो प्रोजेक्टाईल आहे किती व्हेलॉसिटीने मूव्ह होईल 18.03 किती अँगल मेक करन विथ हॉरिझॉन्टल 33 डिग्री 41 मिनिट एवढा अँगल मेक करन आणि आता नंतर आपल्याला काय करायचं डिस्प्लेसमेंट काढायचं आहे हॉरिझॉन्टल डिस्प्लेसमेंट म्हणजे Sx काढायचं आहे Sx इक्वल टू काय u cos थीटा म्हणजे ux इंटू टी असं कन्सिडर करायचं आहे u cos थीटा इंटू टी u cos थीटा किती आहे 15 इंटू टी किती आहे 3 म्हणजे 45 मीटर एवढं डिस्प्लेसमेंट होईल 3 सेकंद नंतरचा आणि किती डायरेक्शनला 33 डिग्री 41 मिनिटला एवढं डिस्प्लेसमेंट होणार आणि नंतरचा आपल्याला Sy फाइंड आउट करायचं व्हर्टिकल किती आला Sy काढण्यासाठी आपल्याला हे इक्वेशन वापरावं लागेल u sin थीटा इंटू टी मायनस 1/2 dt स्क्वेअर u sin थीटा किती आहे 20 इंटू टी 3 मायनस 1/2 इंटू जी 10 इंटू टी स्क्वेअर 3 स्क्वेअर एवढे येते इथं 5 राहणार 20 इंटू 360 मायनस इथं 5 इंटू 9 45 म्हणजे किती येणार आहे 15 काय येणार आहे मीटर एवढं व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट 15 मीटर हॉरिझॉन्टल डिस्प्लेसमेंट किती 45 मीटर किती सेकंद नंतर आहे 3 सेकंद नंतर आहे आणि आणखीन काय विचारलेलं आहे आपल्याला डिटरमाइन द मॅक्झिमम हाईट दॅट इट विल रीच अँड टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल अलॉंग द हॉरिझॉन्टल मॅक्झिमम हाईट विचारलेली आहे आणि टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अलॉंग द हॉरिझॉन्टल ते पण आपल्याला विचारलेलं आहे म्हणजे r विचारलेला आहे आणि h विचारलेला आहे h इक्वल टू काय फॉर्म्युला आहे h इक्वल टू u स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा अपॉन 2g मॅक्झिमम हाईट मिळेल आणि दिस इज इक्वल टू काय here u sin थीटा ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन काय आहे 2g असं पण घेता येईल u sin थीटा म्हणजे 20 स्क्वेअर अपॉन 2 इंटू g ची व्हॅल्यू किती 10 मग 20 चा स्क्वेअर 400 अपॉन किती होतं 20 मग एक 20 राहणार इथं कितीचं मॅक्झिमम हाईट किती राहणार आहे 20 मीटर एवढी मॅक्झिमम हाईट राहणार आहे आणि नंतर मॅक्झिमम हॉरिझॉन्टल डिस्टन्स म्हणजे आपल्याला काय करायचं r काय करायचा फाइंड आउट करायचा आहे r इक्वल टू काय आहे 2 टाइम u sin थीटा इंटू काय आहे u cos थीटा म्हणजे uy इंटू काय आहे ux या फॉर्म मध्ये आहे हॉरिझॉन्टल रेंज आणि आपण किती आहे g याने काढता येईल दिस इज इक्वल टू 2 इंटू uy माहिती आहे आपल्याला 20 इंटू ux किती आहे 15 अपॉन g किती आहे 10 मग किती राहतं इथं 2 म्हणजे किती येणार आहे 15 इंटू 4 60 मीटर एवढं काय राहणार आहे हॉरिझॉन्टल रेंज राहणार हे आपण कन्सिडर केलं आणि नंतर आता इक्वेशन ऑफ मोशन फॉर ए प्रोजेक्टाईल आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू